पण कर्मवीर अण्णांनी आपलं सगळं जीवन समाजाकरता वाहून घेतलं. याच्यामधून एकच शिका, ज्या वेळेला आपला जन्म झाला हे जग जितकं सुंदर होतं ना माई बापांनो, त्याच्या ही पेक्षा सुंदर बनवून ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणं, याला माणूस नावाची जात म्हणतात आणि याला माणुसकी म्हणतात. काय केलं आपण पुढच्या पिढी करता प्रश्न विचारेल ना आपली पुढची पिढी, त्यावेळेला काय उत्तर देऊ आपण? काय केलं? संस्कार दिले? अरे आपण तिरस्कार, एकमेकांच्या बद्दल द्वेष त्यांच्या अंतःकरणात जो निर्माण करतो ना, तो नरक निर्माण करतो त्यांच्याकरता. जर स्वर्ग निर्माण व्हायचा असेल तर मला वाटतं कुठेतरी कर्मवीर अण्णांचे शब्द, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द, जे समाज सुधारकांचे शब्द आणि ते विचार आपल्या लेकांच्या मनात भिन्न गरजेचं आहे. आणि ते ज्या दिवशी भिनतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने पुढची पिढी संस्कारमय होईल आणि म्हणेल आमच्या मागच्या पिढीनं आमच्याकरता काहीतरी करून ठेवलं. ते करा, काळाची गरज आहे माई बापांनो. इतकीच विनंती तुमच्या चरणावरती करते. का? माझ्या बापानं मला एकच शिकवलं, या महाराष्ट्राच्या मातीत जगताना ना आपला आदर्श समाजाला